आम्ही पेढे पण आणणं विसरून गेलो. याच्या घरी कोणीच नाही आणि प्रथमेश पण गायब आहे. आता चिकन पार्टी आहे. हॅलो गाईज, मी माझी बहीण आता प्रथमेश राखी बांधायला चाललो. माझी बहीण हे वाली राखी बांधत आहे आणि मी जे रेझिनवाली राखी आहे अप्पू त्याकडून ऑर्डर करून बनवलं ते बांधत आहे. तर आता जातो आम्ही त्याच्या घरी, मग दाखवतो कोण येतो प्रथमेश. आता आम्ही प्रथमेशच्या घराजवळ आलो पण प्रथमेश घरी आहे नाही. तर अजून आम्ही पेढे पण आणणं विसरून गेलो. तर आता पेढे कसं आणायचं समजत नाही. कोण आणायला जाईन तर बंगाली मध्ये आता माहित नाही कसं होते. तर मी आता स्वतःच जातो म्हटलं पेढे आणण्यासाठी, तर गाडी निघत नव्हती. आम्हाला नाही मध्येच गाडी काढता येत नव्हती. आता यांचे काढून सांगतो. आता पेढे खायला जायचे आम्हाला. आता मी पेढे घेऊन आलो तिकडून. हे बहीणची नाही का प्रथमेशच्या घरी त्या तिथं बाहेरच बसून पागलावानी. आता घेतलं मी ना 1 पाव पेढे 80 रुपयाचे. मला माहित पण नव्हतं का 80 रुपयाचे 1 पाव पेढे राहायचे. तर आता आम्ही प्रथमेशच्या घरी जाता मगाशीच आलो पण गेलो नाही, बाहेरच होतो घुमत. तर त्यांच्या मम्मीला पण नाही माहित का आम्ही येऊ ना म्हणून. आणि प्रथमेश पण गायब आहे. ते म्हणे 10 मिनिटांनी येतो पण आला नाही. तर आता त्याच्या घरी जातो आम्ही. याच्या घरी कोणीच नाही आणि मला अंदर आणत होती. तर मग आम्ही दुकानामध्ये गेलो ना, माझी बहीण पेटपूजा करायला लागली. मग थोड्या वेळाने प्रथमेश आला ना, आम्हाला सांगला की माझी मम्मी घरीच होती, फक्त वरती जाऊन होती, म्हणजे वरच्या रूममध्ये होती. त्याने 30 मिनिटं झाले आम्ही बाहेरच होतो घुमत. पण आम्हाला माहितच नाही का त्याची मम्मी घराच्या अंदर. आम्हाला वाटलं का त्यांच्या घराच्या बाहेर त्यांनी गेले हिंडासाठी. हो भगवान, मोठा झोल झाला आमच्यासोबत. आम्हाला वाटलं त्याची मम्मी बाहेर गेली. आम्ही तिथं फडफडत करत 30 मिनिटापासून. तर मग आम्ही घरी येऊन गपचूप बसलो त्यांच्या. तर आता आम्ही अंदर आलो. मस्त डेकोरेशन करून यायच्या घरी. तर मग पेढ्याला घेऊन काढलो पिशवीतून बाहेर. अजून राख्याले पण कोणकोणत्या बांधायचे आहे म्हणून आम्हाला. तर मग 1 पाव मध्ये इतके सारे पेढे आले. तर आता पेढेला आम्ही टेस्ट करून पाहिलो कसे वाटते. तर पण बहुत छान वाटले, मस्त होते त्यांना. तर तो जिम मधून आला होता, तर म्हणून ते आता तयारी करत होता. कधी तो तयारीमध्ये बसून कधी तो येणार आम्ही राखी बांधणार. तर तो आला मग मस्त हिरो बनून. तर आता बहुत गोष्ट झाला. आता राखी बांधायची वेळ आली. आता 7:30 वाजत आहे. तर आता पाहू. तर आता भाऊ अंदर गेला. अजून थाली भाजी आणून देत आहे आम्हाला. स्वतःच गेल्याने स्वतःच आणल्यानं दाता काढत आहे. अरे अंदरे आई केलंय ना. तर तो माचीसच नाही आणला होता, शायद भुलून गेला वाटतं तिकडून येता. तर मी प्रॅक्टिस करून पाहत होतो कसं ओवाळायचं होतं म्हणून. तोपर्यंत त्यानं मग आपली माचीसची डबी आणली आणि मग आता तो प्लेट सजवायला लागला. अष्टगंध तर असं टाकत होता का बापरे, भाजीमध्ये नमक टाकल्यावानी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यूज. काहीतरी तो बोललो. का बोलला आता तुम्हाला प्रथमे 2 शब्द बोलून दाखवते. आवाज निकालो भाई थोड़ा मैं थोड़ा देता तर मग राखी बांधायची वेळ आली. तर माझी बहीण काय म्हणते तू पहिले जा. तर मी म्हणतो माझ्या बहिणीला तू पहिले जा. तर मग जाऊ दे मला, मी जातो पहिलं. मग मी ना दिवा आता पेटवतो म्हणलं. तर माझीच काय लागत नव्हती लवकर. असं वाटतं दुसरी राखी पण येऊन जाते का काय का. तर मग मी आता गेलो राखी बांधायला. तर मग काय झालं, आता राखी 2 ठेवून होत्या. एक मी उचललं माझी जिथं प्रथमेश नाव लिहून होतं. तर मग आता मी स्टार्टिंग करतो म्हणलं, तर समजत नव्हतं का पहिलं अष्टगंध लावायच्या का आरती घुमवायची. तर मग आता विचार करत होतो, हसून दिलं मनामध्ये. तर आता मी टिकला टुकला लावलं त्याला. मग आता आली ओवाळायची बारी. तर आता सोचलो पहिलं कोणती डायरेक्शन होतं. तर मग आता हळूहळू ओवाळणं सुरू केलं मग मी त्याला. तर मग आता ओवाळणं घेऊन झालं बरोबर. तर मग आता मी ठेवलो त्या आरतीला. तर मग त्या आरतीला ठेवल्यावर मग आता नाव पाचवी वेळ आली राखीची. उलटा लिहिलो का सरळ. तर मी चांगला तिथं पाहता सरळ आहे का उलटा. तर मग मी प्रथमेच्या हातावर राखी बांधतो. आता ते राखी बांधायच्या वेळी पण गडबड घोटाला. ते गाठ काही लागतच नव्हती. मग तिथे 2-4 घंटे लागल्यावर नसेच टाइमपास होऊन गेला गाठ बांधतले. तर मग ते गाठ गिन बांधल्यावर झालं. तर मग ते गाठ बांधून झालं. तर आता पेढे चालायची वेळ आली. मी त्याला पहिलं चारून दिलं, मग ते मला चारून देते, कारण की आशीर्वाद चांगला निघला नाही पाहिजे म्हणून. मग ते माझ्या पाया लागते. मग माझा काही टोळातून आवाजच नाही निघत होता का आशीर्वाद दिला त्यालाच माहीत आता.
तर मग मी पहिलं आरती वाढलो, राखी बांधली. मग माझी बहीण आली, ती आरती वाढायला लागली. आता ते माझ्या बहिणी घरच्याकडेच निघली. ते विचार करायला लागली पहिले राखी बांधायचं का टिकलं लावायचं का आरती वाढायचं. मग तिने मला पाहिले तशीच माझी कॉपी करायची प्रयत्न केली. आता म्हणते तिने कशी काय गाठ बांधली, लवकरच होऊन गेली. मला का वेळ लागला ते बांधायला. तर मग आता टिकला टुकला गिन लावून झाला, पेढ्या चारली, पाया गिन लागली प्रथमेशच्या. तर आता राखी गिन बांधून झालं, तर आता फोटो गिन काढावा म्हणलं. तर आता सगळेजण उभे झाले तिथं तिघेजण. आता चिकन पार्टी आहे. तर माझ्यासमोर चिकन आली तर माझं तोंड खाणं सुरू करून टाकलं. तर मी आता खायला लागलो मस्त बकर 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 बकर. आणि प्रथमेशच्या मम्मीनं चिकन मस्त यम्मी बनवलं होतं. तर मग आता तिन्ही लाईनशी जेवायला बसलो आम्ही तिन्ही बंदरवानी. तर खायला लागलो चिकन मस्त. आणि माझी बहीण थोडाच लपवते एनी टाईम. आणि प्रथमेश पहिला तिकडून टकर टकर हसत आहे माझ्या वाणी. आता माझं जेवण झालं, मस्त पोट भरलं. आता घरी येऊन माझी झोप लागते. दिसतही नाही. हिचं पण झालं, माझं पण झालं, याचंच नाही झालं. तर आता आमचं जेवण झालं. तर आता स्वीट म्हणजे आम्ही रसगुल्ला खाता. मग ते खाऊन घरी गपचूप जातो, झोपून जातो. बहुत मस्त पोट भरला, मजा आली. बाय बाय गाईज.